जळगावमध्ये 3 दिवसीय खान्देश करिअर महोत्सवाचे आयोजन। जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले आहे। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती सूर्या फाउंडेशन तर्फे खानदेशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10, 11 व 12 एप्रिल या दरम्यान खानदेश करिअर महोत्सवचे शिवतीर्थ मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाची उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी फीत कापून केले असून कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी महोत्सव घेण्याची मागील भूमिका यावेळी सांगितली। खूप महत्त्वाचं आहे ना, तर चांगला म्हणजे करिअर घडत असेल, चांगला माणूस तुम्ही झालं पाहिजे या उद्देशानेच मी तुम्हाला इथं भरपूर सोर्सेस उपलब्ध करून दिले। डिफेन्समध्ये आपले लोक खूप कमी वळतात, तर त्यासाठी डिफेन्सचाही स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे। ॲक्च्युली पालकांसाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि म्हणजे क्षेत्र इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व प्रतिमा पूजन करून करण्यात आले। या प्रसंगी भारती सोनवणे, अस्मिता पाटील, गीतांजली ठाकरे, डॉक्टर अमृता सोनवणे, मृणाल पाटील, अरविंद देशमुख, संगीता पाटील, सुधा काब्रा आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ब्राइडल शो सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला नारी शक्तीचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी महिला सशक्तीकरण व करिअरच्या संबंधित प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी विशेष मार्गदर्शन केले। पण एका स्त्रीच्या यशामध्ये तिचं संपूर्ण कुटुंब असतं आणि तेव्हाच ती यशस्वी होते। त्यासाठी मी प्रशांत दादांचं आधी मनापासून कौतुक करते। प्रशांत दादा, कारण मी स्वतः एक अभिनेत्री, माहेरची साडी हिट झाला 91 साली, एवढी टॉपला होते त्यावेळी, 25-26 वर्षाचे असेल आणि त्याच वर्षी मी लगेच लग्न केलं 92 साली, 91 साली। आणि मला माझं जे सासर मिळालं, ते सासर म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, रडवण्यात हातखंडा, सगळ्यांकडनं छळ, पण मला नेमकं कॉन्ट्रास्ट सासर मिळालं की एवढे प्रेमळ सासू सासरे मिळाले, प्रेमळ नवरा मिळाला आणि आता मुलीही तशा। हे सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं म्हणून मी माझं करिअर कॉन्स्टंटली जवळजवळ 15 वर्ष सुरू होतं। 15 वर्ष टॉपला होते माहेरच्या साडीनंतर। 11 महिने घराच्या बाहेर असायचे, पण माझ्या सासूबाईंनी सगळं सांभाळलं, मुलींवर संस्कार केले, म्हणून कधीही मला असं वाटलं नाही अरे एवढी निर्धास्तपणे शूटिंग करायची। तर माझ्या मुलींच्या पेरेंट्स डेना यायचे, घरातले सणवार असायचे किंवा मुलींच्या परीक्षा असेल तेव्हा मी शूटिंगला गॅप घ्यायचे नाही, तर सातत्याने शूट करत असायचे। वर्षाला 12-15 सिनेमे असं मी जवळजवळ आतापर्यंत 350 चित्रपट केले। खूप यश दिलं परमेश्वराने, म्हणेन आणि तुमच्या रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम केलं। खरंच असं वाटतं की आज अर्चनाताईंचं स्वप्न पाहिलं ना तर मला असं वाटतं एवढी कशी तळमळ येते ना त्या शिक्षणासाठी, की फक्त त्यांनी स्वतःपुरता मर्यादित नाही ठेवलं की फक्त मी माझं घर, माझा नवरा किंवा माझ्या 2 मुलांनाच मी याच्यात घडवेन, तर त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि ते साकार करण्यामागे प्रशांत दादा किंवा त्यांचे पूर्ण सासरचे लोक त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। त्याबद्दल आधी त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते। स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।